आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. अनेक राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. ज्या प्रकारे खळखटाक बँकेमध्ये करण्याचं याला समर्थन आहे का? हे खळखटाकवर काही चर्चा झाली नाही. चर्चा जी झाली ती आणि वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे, मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे, त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणी करत नाही. जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो. पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची. शेवटी मला असं वाटतं की हा इशारा नाही, ही सूचना असू शकते की ज्यावेळी एखादा गुन्हेगार गुन्हा करतो किंवा अशा आंदोलनामधनं गुन्हे घडतात तर त्याच्यावर देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की FIR दाखल करायची. त्या संदर्भात ते बोललेले आहेत. आणि आता आपण जे बोलले की वारंवार मी भेटतोय, वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं, बुधवारी भेटणं, शुक्रवारी भेटणं, म्हणजे 15 दिवसातनं 5-6 वेळा भेटणं, याचा अर्थ वारंवार होतो. मी दुसऱ्यांदा भेटतोय आणि दुसऱ्यांदा भेटतानाही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्व संमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजसाहेब उपस्थित होते, त्यांचे आभार मानायला मी आलो होतो. आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत, जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या, त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो. काही राजकीय बँकांमध्ये जाऊन त्यांचे जे कर्मचारी आहेत निवेदनं देतात, बँकेतले कर्मचारी जे आहेत ते धास्तावलेले आहेत, त्यामुळे सुरक्षा पुरवावी अशा पद्धतीचं पत्र देखील. मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही. शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत, ज्या परराज्यातल्या असतील, इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत. मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा. आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय आहेत. त्याच्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं किंवा घाबरून काही काम करावं अशा मताचे आम्ही नाहीत. आम्ही चांगल्या गोष्टीमध्ये बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत शासन म्हणून नक्की आहोत.